सांगलीत रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांवर छापे टाकणार, शहरात पायी पदयात्रा करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सांगली जिल्ह्यात ड्रग्ज विरोधात व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. मी स्वतः शहरात पायी चालत जाणार, अँटी ड्रग्ज गंडा स्क्वॉड स्थापन करणार. अधिवेशन संपल्यानंतर 10 तारखेनंतर सलग प्रत्येक दिवस जिल्ह्यात असणार आहे. प्रत्येक विभागाचा आढावा बैठक घेणार. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करणार आणि पोलीस अधीक्षकांना जाब विचारणार. जो आठवडा मी देतोय त्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न असेल, मी येणार आहे म्हटल्यावर सर्व काही ठीक होईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली. मला हे माहितीच आहे की एक समाज मन आता असं म्हणतं आहे की थोडी संख्या वाढली आहे. आकडेवारी मी सांगितली, SP ने सांगितली, तर असं हेडवाईज देता येईल की बा दरोडे मागच्या वेळेला किती आता किती, तर त्याचं पर्सेंटेज काही हेड्समध्ये कमीच झालं आहे. पण मी हे नाकारू शकत नाही की बा स्थिती थोडीशी चिंताजनक आहे, पण पोलीस प्रशासन त्याच्यावर कंट्रोल करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. आता एक स्क्वॉड अपॉइंट केलेला आहे की ज्यांना खूप अधिकार आपण देतो आहोत. बरेच दिवस चाललेला सांगली महानगरपालिकेचा ब्लॅक स्पॉटचा विषय कसा मार्गी लागेल, CCTVचं सगळं नेटवर्क हे आजच्या आज ऑर्डर दिली आहे की त्यांनी चेक करून घ्यायचं आणि खूप अद्ययावत कॅमेरे मार्केटमध्ये आले, ते लावून नेटवर्क आपल्याला परफेक्ट करता येईल का. आपल्याकडे काही गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यांवर कॅमेरे आहेत, त्या जरा सातत्याने फिरवता येतील का. मध्यंतरी 22ला मी पालकमंत्री झाल्या विट्याच्या एका बंद कारखान्यामध्ये 30 कोटीचे अंमली पदार्थ सापडल्यानंतर आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो. त्यात आपण शस्त्रांचे सगळे परवान्यांचं एकदा छाननी करणं किंवा तुम्हाला कशाला हवेत शस्त्र असं म्हणून काही जप्त करता येतील का, काही परवाने रद्द करता येतील का, काही मृत झालेत पण शस्त्र अजून घरीच आहे, असा एक ड्राईव्ह सुरू केला. तो थोडासा थंडावला, त्याला पुन्हा आम्ही स्पीडअप करणार आहोत. ड्रग्ज विरोधी एक पदयात्रा पूर्ण जिल्हाभर प्रबोधन यात्रा काढतो आहोत, ज्याला मी लीड करणार आहे. पहिला अख्खा दिवस मी पायी चालणार, प्रामुख्याने शहरातल्या कॉलेजेसमध्ये जाणं, शाळांमध्ये जाणं, शाळांच्या जवळच्या टपऱ्या मी जाऊन विचारपूस करणं की तुम्ही काय विकता, आणि मग ती जिल्हाभर जाईल. त्याचं टाईमटेबल एक तयार होत आहे. ड्रग्स या विषयामध्ये सांगलीने अँटी ड्रग्स सुरू केलं, ज्याचा राज्य म्हणून खूप दखल घेतली गेली. परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये मांडलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही, वी विल नॉट टॉलरेट. आणि आता केंद्रीय स्तरावर सुद्धा अमितभाईने डिक्लेअर केलं आणि केवढे मोठमोठे साठे आपण पकडतो आहोत. आणि त्यामुळे अँटी गुंडाईजम, अँटी ड्रग्स आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो आहे. मी आपल्या सगळ्यांना ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.